लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। जिन्सी पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी, नायलॉन मांजासह विक्रेता पकडला। नायलॉन मांजाबाबत माहिती मिळाल्यास पोलीस ठाण्यात कळवावे, पोलिसांचे आव्हान। बातमी येत आहे छत्रपती संभाजीनगरहून। छत्रपती संभाजीनगर शहरातील जिन्सी पोलिसांनी शासनाने बंदी घातलेल्या नायलॉन मांजा विक्री करणाऱ्याला मुद्देमालासह पकडले। याबाबत सविस्तर माहिती अशी की मकर संक्रांत सण जवळ आल्याने परंपरेनुसार या सणाचे औचित्य साधत अनेक दिवसांपासून शहरात पतंग प्रेमी हे पतंग उडवित आहे। मात्र पतंग उडवणारे प्रेमी शासनाने बंदी घातलेल्या नायलॉन मांजाचा सर्रास वापर करताना दिसत आहेत। या मांजामुळे आतापर्यंत अनेक निष्पाप पक्षी व माणसे आणि मोटरसायकल वाहनावर समोर बसलेले लहान लहान मुले गंभीर जखमी झाली आहेत। अशी एक खबर गुप्त बातमीदाराने जिन्सी पोलिसांना दिली की शहरातील भवानीनगर गल्ली नंबर 7 येथे आरोपी लवकेश संतोष भगत याने त्याच्या राहत्या घरात अवैधरित्या बंदी घातलेला नायलॉन मांजा विक्री करण्याकरता साठवून ठेवला आहे। अशी खात्रीलायक बातमी मिळाली। त्यावरून जिन्सी पोलीस ठाणे येथील नमूद अधिकारी व अंमलदार यांनी भवानीनगर गल्ली नंबर 7 येथे सापळा रचून शितापीने छापा मारला असता मोनो कंपनीचे एकूण 42 वेगवेगळ्या रंगाचे नायलॉन मांजाचे प्लास्टिकचे गट्टे असा एकूण 21,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला असता फिर्यादी पोलीस भीमराव रुपला पवार याच्या फिर्यादीवरून आरोपी लवकेश संतोष भगत वय 20 वर्ष, धंदा मजुरी, राहणार जुना मोंढा, गवळीपुरा, छत्रपती संभाजीनगर यांच्या विरोधात जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 234/2024 कलम 110, 223 BNS सह कलम 5-15 पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कामगिरी छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त IPS प्रवीण पवार, परिमंडळ 2 पोलीस उपायुक्त शीलवंत नांदेडकर, सिडको विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिन्सी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, पोलीस जफर शेख, भीमराव पवार, संतोष संगपाळ, एजाज शेख, संदीप सानप, गदई यांनी केली। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम वावळे ही करीत आहेत। तसेच शहरात कुठे नायलॉन मांजा खरेदी विक्री किंवा पतंग उडवण्याकरता वापर होत असेल तर पोलीस ठाणे जिन्सी येथे कळवावे असे आवाहन व विनंती करण्यात येत आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री, औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी अकबर शहा।